धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करा. खासदार डॉक्टर शोभा बच्चवांसह सर्वपक्षीय एसपींना निवेदन. धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी सकाळी गुरुद्वार येथे उमेद माडोदे या नराधमाकडून भ्याड आणि अमानुष हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अत्यंत दुर्दैवी, खेदजनक, सामाजिक सौहार्द बिघडवणारा असून या हल्ल्यात बाबा धीरज सिंग यांना गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यूशी झुंज देताना देहांत झाला. ही घटना अत्यंत खेदजनक, वेदनादायक असून त्यामुळे शहरातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांमध्ये मोठी नाराजी, असंतोष निर्माण झाला आहे. धुळे जिल्हा नेहमीच शांततामय जिल्हा राहिला असून अशा घटनांमुळे कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने संवेदनशीलतेने कारवाई करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी सर्वपक्षीय या ठिकाणी नेत्यांना सोबत घेत आज एसपींची भेट घेतली व निवेदन दिले. या संदर्भात एसपींनी देखील याबाबत तपास सुरू असून लवकरच गुन्हा संदर्भात कारवाई करण्यात येईल असे आश्वासित केले. त्याचबरोबर डॉक्टर शोभा बच्चव यांनी देखील सांगितले की संबंधित आरोपीस कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळेस सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या समवेत डॉक्टर शोभा बच्चव यांच्यासह या ठिकाणी निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, त्याचबरोबर बाबा धीरज सिंग यांचे परिवारासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर खूप मोठे संत होते, अतिशय चांगले होते. यामध्ये ऐक्य राहावं आणि शांतता राहावी याच्यासाठी प्रयत्न असायचे. पुन्हा त्या याच्यामध्ये ते नव्हते आध्यात्मिक आपण घेतलेले आहे त्याला. याच्या मागे कोण आहे किंवा त्याने असं का केलं त्या संदर्भामध्ये काहीच सगळ्यांच्या भावनामध्ये ते आहेत. सर्व पक्ष आणि सर्वधर्मीय आलेले आहेत. एसआयटीचा पार्ट आहे. धुळे शहर पीआय पण त्या एसआयटीचा 5 लोकांची एसआयटी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये हा जो आरोपी आहे तर त्याला अटक केलेली आहे. त्याचा 6 दिवस पीसी आपण घेतलेला आहे. त्याला कालपासून त्याच्या हरकती थोड्याशा वेगळ्या सुरू झाल्या म्हणून त्याला आज परत ऍडमिट केलेलं आहे. आणि ह्या आता काही लोकांनी काल प्रेस घेतली, काही लोकांनी ना आता मला देखील इंडिव्हिज्युअल लेवलवर खूप लोक येऊन सांगतात त्यांना. आता फक्त एव्हिडन्स तसा त्या हिशोबाने लागला. आता हा गुन्हा पहिले म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचा होता. आता नवीन बिझनेसमध्ये 103 म्हणजे आता मर्डरचा हा गुन्हा कन्वर्ट झालेला. आता काल देखील आपण बाबाजींची रूम जी आहे ती रूम आपण सरकारी पंच करून, पंचनामा म्हणजे असं आम्ही सगळीकडे सरकारी पंच मुद्दामून घेतलेला की ती ग्रॅव्हिटी तशी राहावी म्हणून आपण सगळं लाईव्ह व्हिडिओ आपण सगळ्यांचे शूट केले. आणि हा महत्वाची सर्च होती म्हणून मी स्वतः तिथे गेलो. म्हणजे बाबाजींची रूम तिथं काही गेलो. मग आता आम्ही कसं केलं की सुरुवातीला हा मर्डरचा गुन्हा आहे, तुमच्या मनामध्ये XYZ मनुष्याने केलंय असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, बऱ्याच लोकांच्या अशा भावना आहेत. परंतु जर काही गोपनीय तुम्हाला सांगायचं असेल तर मला डायरेक्ट येऊन सांगायला पाहिजे की साहेब तुम्ही ह्या अँगलमध्ये जरा बघा, इथे ते आम्हाला अशी शक्यता वाटते. तर मी साहेबांना पण काल ते पण ते चालेल आप आहे तर ना करेल. 1 तारखेला धुळ्यातील गुरुद्वारा येथे संत धीरज बाबा यांच्यावरती प्राणघातक असा हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. ट्रीटमेंट चालू होती, परंतु क्रिटिकल कंडिशन असल्यामुळे त्यांना मुंबईला हलवलं. परंतु 3 दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. बाबांचं जे काम होतं ते खूप मोठं होतं. ते संत होते आणि गुरुद्वाराच्या माध्यमातून त्यांनी आध्यात्मिक कार्य अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होतं. ऐक्याचे घडवून आणण्याच्या संदर्भामध्ये धुळ्यामध्ये 45 वर्षापासून त्यांचं कार्य होतं.
शांततेने सगळ्यांना ते सांगत असत आणि अनेक कार्यक्रम गुरुद्वारामध्ये होत होते. सर्व धर्माचे सर्व पंथाचे जे श्रद्धाळू होते ते तिथे जात होते आणि असं असताना त्यांच्यावरती हा जो प्राणघातक हल्ला झालेला आहे. आम्ही धुळ्यात आल्यानंतर गुरुद्वाराला मी भेट दिली. त्याच्यानंतर आपले सन्मान्य SP साहेब जोरे साहेब यांना आम्ही सर्व पक्षीय सर्वधर्मी आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की सदर घटनेचा तपास जो आहे तो अतिशय लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आरोपीला पकडण्यात आलेला आहे. त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे. त्यांनी 5 अधिकाऱ्यांची, त्याच्यात एक महिला पण आहे, SIT गठीत केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर याचा तपास करू. मी देखील 1 तारखेपासून अधिवेशन केंद्रामध्ये सुरू झाल्यामुळे मला जेव्हा ही घटना घडली त्यावेळी धुळ्यातून अनेक फोन आले. त्यानंतर मी 0 आवरच्या माध्यमातून प्रश्न टाकलेला आहे. आता अजून एक आठवडा अधिवेशन आहे. त्याच्यात जर हा प्रश्न लागला तर मला निश्चितपणे मी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मंत्री महोदयांना त्या ठिकाणी सांगणार आहे की सदर घटनेची CBI थ्रू चौकशी झाली पाहिजे. जो पण कोणी आरोपी आहे किंवा याच्यामागे जे कोणी आहेत तर त्यांना निश्चितपणे त्यांच्यावरती कडक कारवाई ही झाली पाहिजे. अशा संदर्भामध्ये मी धुळ्यामध्ये आपलं हा धुळ्याचा जो मुद्दा आहे आपला बाबांच्या संदर्भात तो दिल्लीत मांडणार आहे. त्याचप्रमाणे आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब त्यांना देखील मी पत्र देणार आहे. मुख्यमंत्री राज्याचे ते गृहमंत्री आहेत, त्यांना देखील मी या संदर्भामध्ये पत्र देऊन CBIची चौकशी आपलं CIDच्या मार्फत चौकशी करून सदर गुन्हेगार जो आहे त्याच्यावरती कडक कारवाई करण्याच्या संदर्भात सांग